बुद्धकालीन भिक्खुनी आणि उपासिका यांच्या तेजस्वी जीवनावर आधारित धम्मनायिका या कथेमालेच्या अंतर्गत आज मी बुद्धकालीन जीवनाचे मनोहारी दर्शन घडवणारी कुंडलकेशा या भिक्खुनीची कथा आज सांगणार आहे. राजगृहाच्या राजकोषाध्यक्षाला भद्रा नावाची एक कन्या होती. भद्रा हीच पुढे जाऊन कुंडलकेशा आणि जंबो या नावानेही ओळखली जाऊ लागली. हीच भद्रा कुंडलकेशा किंवा जंबो हिने आपल्या संघर्षमय जीवनामध्ये बौद्ध धर्मातील अहर्त पद कशा पद्धतीने प्राप्त केलं याविषयीची ही कथा आहे. भद्रा ही राजकोषाध्यक्षांची मुलगी या भद्रेचे राजपुरोहित याच्या मुलाशी, ज्याचं नाव सत्तुक, त्या सत्तुकवर प्रेम जडलं होतं आणि सत्तुकला चोरीच्या आरोपाखाली देहदंडाची शिक्षा झालेली होती. पण पुत्री प्रेमापोटी राजकोषाध्यक्षांनी त्यांची देहदंडातून सुटका केली आणि अल्पावधीतच या दोघांचे लग्न लावून दिले. भद्रेला खूप आनंद झाला, कारण सर्व काही तिच्या मनासारखं घडलं होतं. वडिलांनी म्हणजे राजकोषाध्यक्षांनी आपल्या मुलीच्या लग्नामध्ये जेवढी आभूषणं देता येतील तेवढी आभूषणं दिली आणि सोन्याच्या अलंकाराने पायापासून ते डोक्यापर्यंत तिला मडवलं होतं. तिच्या अंगावरील दागिने बघून सत्तुकच्या मनामध्ये पापबुद्धी निर्माण झाली. हे सर्व दागिने कसे हडप करावेत याविषयी त्याच्या मनामध्ये विचार सुरू झाला. आणि एके दिवशी सत्तुक आपल्या पत्नीला म्हणजे भद्रेला म्हणाला, भद्रे, जेव्हा मला देहदंडाची शिक्षा देण्यासाठी शिखरावर नेत होते त्यावेळी मी तेथील देवतेला प्रार्थना केली की हे देवते, हे देवी, मला तू या प्रसंगातून वाचवशील तर मी तुझ्या पूजेला नक्की येईल. तेव्हा तू असं कर की तुझ्याजवळ असणारी सर्व दागदागिने, तुझे आभूषणे अंगावर घाल, जेणेकरून आपण देवतेच्या दर्शनाला जाऊ आणि देवतेची पूजा करू. भद्रेला या सत्तुकच्या बोलण्यावर विश्वास बसला आणि तिने तो म्हणतो त्याप्रमाणे सर्व काही केलं. आपले सर्व दागदागिने सोबत घेतले, काही अंगावर घातले आणि काही सेवक आणि पूजा अर्चेचं साहित्य घेऊन ते देवीच्या दर्शनाला शिखराकडे निघाले. दोघेही पर्वतावरील शिखराकडे देवीच्या दर्शनासाठी निघाले असताना पर्वताजवळ पोहोचताच सत्तुकने सेवकांना येथे खाली थांबण्याचेच निर्देश केले, आदेश दिला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही इथेच थांबा. तुम्ही जर आमच्यासोबत आलात तर देवीला आमची पूजा मान्य होणार नाही, तिचा कोप आमच्यावर होईल आणि म्हणून तुम्ही काय करा, इथेच थांबा, आम्ही दोघं पूजा करून येतो. त्याप्रमाणे सेवक पायथ्याशीच थांबले. त्या शिखराचा पर्वत चढताना सत्तुक अतिशय गंभीर होता. चालताना तो भद्रेशी एकही स्नेहाचा शब्द बोलला नाही. भद्रा त्याला अधूनमधून बोलण्याचा प्रयत्न करायची, पण तो नेमके बोलायचे टाळायचा. अखेर शिखराजवळ दोघेही पोहोचले आणि शिखरावरून सत्तुकने खाली बघितले. खाली पाहिल्यानंतर आपली योजना आता यशस्वी होत आहे असे वाटल्यानंतर सत्तुक भद्रेला म्हणाला, भद्रे, तुझ्या अंगावरील सर्व दागिने एका गाठोड्यात बांध. भद्रा या वाक्याने स्तंभित झाली, कंपित झाली. तिला काही सुचेना. तरीही तिने आपला संयम ढळू न देता सत्तुकला म्हणाली, नाथ, हे माझे सर्व दागिने, ही माझी सर्व आभूषणे तुमचीच तर आहेत, कशाला बांधायला हवीत? पण त्याच्या पापी विचाराने यावर विश्वास ठेवला नाही
आणि तो भद्रेवर जोरात ओरडला आणि रागाच्या भरामध्ये भद्रेला म्हणाला, बांध म्हणतो ना, सर्व दागिने या गाठोड्यात. तुला काय वाटले? मी या ठिकाणी पूजा करण्यास आलो आहे? मी तर तुझे आभूषणे घेण्यासाठी आलो आहे. आता एकूण सर्व परिस्थिती भद्रेच्या लक्षात आली. यावेळी तिने आपला संयम ढळू दिला नाही. तिला एक उपाय सुचला. ती आनंदित झाल्यासारखी हसली आणि प्रेमाच्या आविर्भावात सत्तुकला म्हणाली, नाथ, ठीक आहे, पण माझी एक शेवटची विनंती ऐकाल? सत्तुक म्हणाला, बोल. काही नाही, मला फक्त एकदा तुम्हाला आलिंगन द्यायचं आहे, तेवढं आलिंगन मला द्या. सत्तुक म्हणाला, ठीक आहे. अपराध्यांना ज्या स्थळावरून ढकलले जाते त्या स्थळाजवळ भद्रा अगदी शितापीने पोहोचली आणि आभूषणाच्या लालसेने सत्तुक आलिंगन द्यायला पुढे आला. जसा तो आलिंगन द्यायला पुढे आला तशी भद्रा शितापीने बाजूला सरकली आणि पाठीमागून त्याला जोरदार धक्का दिला. त्याच क्षणी सत्तुकचा तोल गेला. त्याने जोरात किंकाळी मारली आणि दुसऱ्याच क्षणी तो शिखरावरून खाली कोसळला. ज्या सत्तुकवर ती जीव ओवाळून टाकत होती तोच सत्तुक तिचा घात करणार होता, पण तिच्याऐवजी याचाच घात झाला होता. त्याचा मृतदेह बघून ती दुःखी झाली आणि त्याच्यावर अतीव प्रेम करायची, परंतु ते शारीरिक आकर्षण होते, मिथ्या होते, याची नंतर तिला जाणीव झाली. या घटनेनंतर तिच्या मनामध्ये वैराग्य निर्माण झाले. वैराग्य निर्माण झाल्यानंतर तिने कठोर निश्चय केला की आता या घटनेनंतर घरी परत जायचे नाही, जीवनाचा वेगळा मार्ग शोधायचा. तिच्यापुढे प्रश्न निर्माण झाला, आता कुठे जावे, कुणाचा आश्रय घ्यावा. तिला एक राजमार्ग दिसला. ती सरळ जैन साध्वीच्या आश्रमात गेली आणि त्यांचा आश्रय घेऊन साध्वी बनण्याचे तिने निश्चित केले. जैन साध्वीच्या नीतिनियमाप्रमाणे तिच्यावर लोंचन क्रिया केली गेली. लोंचन क्रियेमध्ये तिच्या डोक्यावरील सर्व केस उपटून काढले. ही क्रिया करताना तिच्या तोंडातून भ्रसुद्धा निघाला नाही, हातापायाची हालचालसुद्धा झाली नाही. काही दिवस लोटल्यानंतर पुन्हा तिच्या डोक्यावर केस उगवले. हे उगवलेले केस मात्र कुरळे होते. या कुरळ्या केसामुळे तिचे नाव कुंडलकेशा असे पडले. कुंडलकेशा भद्रेची आता कुंडलकेशा बनली होती. ही कुंडलकेशा कुशाग्र बुद्धिमत्तेची असल्यामुळे तिने जैन शास्त्रांचे अध्ययन आणि चिंतन मोठ्या प्रमाणावर केले. या कुंडलकेशेला वादविवाद आणि शास्त्रार्थ करण्याची खूप आवड होती, म्हणून तिने अनेक विद्वानांसोबत वादविवाद केला, तर्कवितर्क केला. आणि जेव्हा ही कुंडलकेशा मगध, राजगृह अशा नगरीमध्ये फिरायची, तेव्हा फिरत असताना ती काय करायची की एका जांभळाच्या झाडाची फांदी हातात घेऊन ती फिरायची आणि भिक्षाटन करण्यासाठी गावामध्ये गेल्यानंतर त्या गावाच्या सीमेवर ही जांभळाची फांदी पुरून ठेवायची. पुरून ठेवल्यानंतर ती तेथे उपस्थित असलेल्या लोकांना सांगायची की ही जांभळाची फांदी तोच उपटू शकतो की जो माझ्या प्रश्नांची उत्तरं देईल. प्रत्येक गावागावामध्ये फिरत असताना ती जांभळाची फांदी सोबत ठेवायची. यावरून गावातली लोक तिला कुंडलकेशावरून जंबो या नावाने ओळखायला लागली. भद्राची कुंडलकेशा झाली, कुंडलकेशाची आता जंबो झाली. म्हणजे जंबो जेव्हा जेव्हा भिक्षाटनासाठी प्रत्येक नगरामध्ये फिरायची, त्या वेळेला ती नगराच्या सीमेवरती ही जंबूची काठी पुरून ठेवायची आणि ती जंबूची काठी उपटून टाकण्याचा अधिकार फक्त त्यालाच होता की जो तिच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकत होता. अन्यथा ती काठी उपटून टाकण्याचा कोणालाही अधिकार नव्हता. एके दिवशी श्रावस्ती नगरीमध्ये जेव्हा ही कुंडलकेशा, जंबो किंवा भद्रा भिक्षाटनासाठी गेली, त्यावेळी तिने त्या श्रावस्तीच्या सीमेवरती
ही जांभळाची काठी पुरून ठेवली आणि भिक्षाटनासाठी नगरात गेली. नगरात गेल्यानंतर ती भिक्षा मागायला लागली, दारोदार फिरून भिक्षा मागायला लागली. त्या सीमेवरती काही त्या गावातली मुलं खेळत होती, छोटी बालकं खेळत होती आणि अचानक त्या ठिकाणी सारीपुत्त आला. सारीपुत्त हा बौद्ध धम्मातील एक अतिशय अर्हत पदाला पोहोचलेली व्यक्ती तेथे आला आणि सारीपुत्ताने त्या लहान बालकांना, खेळणाऱ्या लहान बालकांना विचारलं की ही काठी कुणाची? तर त्या बालकांनी सर्व हकीकत सांगितली. ही जंबोची आहे आणि जंबोनी ही काठी येथे पुरलेली आहे आणि ही काठी त्यालाच उघडून टाकण्याचा अधिकार आहे जो तिच्या प्रश्नांची उत्तरं देईल. सारीपुत्ताने त्या मुलांना सांगितलं, असं करा, ती पुरलेली काठी उघडून टाका, तिच्या प्रश्नाचे मी उत्तर देतो. यावरती सगळी मुलं आनंदित झाली आणि आनंदाने दंगामस्ती करत त्या मुलांनी ती पुरलेली काठी उपटून टाकली आणि मग ती उपटलेली काठी सारीपुत्त घेऊन हातामध्ये खेळवीत खेळवीत आपल्या जेतवनाकडे निघून गेला. सारीपुत्त जेतवनाकडे निघून गेला तोपर्यंत आता काय होतंय या उत्सुकतेने ती खेळणारी सगळी मुले त्या जंबूची वाट बघत तेथे सीमेवर थांबली. तेवढ्यात जंबो आली आणि जंबो आल्यानंतर जंबोनं विचारलं की माझी ही पुरलेली काठी कुणी फेकून काढली, उपटून काढली? त्यावर त्या मुलांनी सारीपुत्तचं नाव सांगितलं आणि सांगितलं की सारीपुत्त हा तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे, तो जेतवनामध्ये थांबलेला आहे. जी वादविवाद आणि तर्कवितर्क करण्यामध्ये जिला मोठ्या प्रमाणावर आवड होती अशी कुंडलकेशीला आनंद झाला आणि ती म्हणाली की सारीपुत्त माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. माझा वादविवाद ऐकण्यासाठी ज्यांना ज्यांना उत्सुकता असेल त्या सगळ्या लोकांनी माझ्यासोबत यावं असं आवाहन तिने गावातल्या लोकांना केलं आणि काही लोकांना सोबत घेऊन ती जेतवनाकडे गेली. जेतवनातल्या एका वृक्षाखाली हे सारीपुत्त निवांत बसलेले होते. ही जवळ गेली आणि त्यांना त्या जंबूच्या फांदीबद्दल म्हणजे जांभळाच्या फांदीबद्दल उपटण्याबद्दल अनेक प्रश्न केले. सारीपुत्ताने अतिशय शांतपणे तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अतिशय शिताफीने दिली. जंबो आनंदित झाली आणि ती म्हटली की माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिल्यात. सारीपुत्ताने आता जंबोला एक प्रश्न असा केला की ज्या प्रश्नाने जंबो पूर्णपणे निरुत्तर झाली आणि निरुत्तर झाल्यानंतर जंबो सारीपुत्ताला विनंती करू लागली की सारीपुत्त तुम्हीच या प्रश्नांचे उत्तर मला द्या, कारण या प्रश्नाचे उत्तर मला माहीत नाही. सारीपुत्ताने जंबोला सांगितलं की जंबो, माझ्या या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुला माझ्या धम्माची प्रवर्जा घ्यावी लागेल, तेव्हाच मी तुला हे उत्तर सांगू शकेल. प्रश्न असा होता की धम्मपदावरच्या अनेक प्रश्नापैकी धम्मपदाच्या संदर्भात सारीपुत्ताने जंबूला प्रश्न विचारला होता आणि धम्मपदाबद्दल सारीपुत्ताने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर त्या जंबूला देता आलं नाही आणि म्हणून त्या जंबोनं सारीपुत्ताच्या म्हणण्याप्रमाणे भिक्खुनीकडे जाऊन बौद्ध धम्माची प्रवर्जा घेतली आणि प्रवर्जा घेतल्यानंतर धम्मपदाच्या संदर्भात असलेली सगळी मार्मिक प्रश्नांची उत्तरं सारीपुत्ताने जंबोला सांगितली. जैन साध्वीवरून बौद्ध भिक्खुनी झाल्यानंतर जिचं नाव पूर्वी भद्रा, जिचं नाव नंतर कुंडलकेशा, जिचं नाव नंतर जंबो झालं होतं, पण कुंडलकेशा ही अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेची असल्यामुळे अल्पावधीतच ती सगळं ग्रहण करीत असल्यामुळे बौद्ध भिक्खुनीनं तिचं कुंडलकेशा असणारं नाव तसंच कायम ठेवलं आणि बौद्ध धर्मामध्ये कुंडलकेशा हेच नाव आज मितीलासुद्धा भद्राच्या संदर्भामध्ये श्रावस्ती नगरीच्या त्या समस्त समाजामध्ये की ज्या समाजातील श्रेष्ठ कुलोत्पन्न अशा कुटुंबामध्ये जन्म घेतलेल्या या कुंडलकेशीने अल्पावधीतच संघर्षमय जीवनामध्ये सुद्धा की जिनं ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं होतं त्याच व्यक्तीनं तिला धोका दिला होता. कुठं जावं, कुठं करावं, काय करावं हा संभ्रम तिच्या मनामध्ये निर्माण झाल्यानंतर बौद्ध धर्मामध्ये आल्यानंतर तिनं धम्मपदाच्या बाबतीमध्ये
अगदी अल्पावधीतच उत्तरोत्तर प्रगती करत गेली आणि त्यानंतर तिनं आपली एक शेवटची मनोभावना व्यक्त केली होती, ती अशी की ज्यावेळी ती मगध, अंग, वज्जी, काशी, कोसल अशा अनेक प्रदेशामध्ये तिनं निरंतर 50 वर्षापर्यंत प्रवास केला. एक परिचारिका म्हणून ती जगली, एक चारिका म्हणून ती जगली आणि आता कोणालाच तिला काही द्यायचं नव्हतं, कारण पाठीमागं कुणी नव्हतंच. ती म्हटली की मी या देशाचे अन्न सेवन केलं आहे. ज्ञानी उपासक अत्यंत पुण्याचे भागीदार आहेत आणि ज्यांनी मला चिवर दिले, ती मी भद्रा आता सर्व मलिन पापमुक्त झाली आहे. अशी ही श्रेष्ठी कुलोत्पन्न भद्रा कुंडलकेशा आपल्या संघर्षमय जीवनामध्ये सुद्धा अग्रस्थानापर्यंत पोहोचली.